तर विलीनीकरणाच्या मुद्द्यावरती एकत्रित चर्चा केली जाईल असं सुनील तटकरे म्हणतात। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात भाष्य करताना नेमकं काय म्हटलं आपण पाहूया। आम्ही जेव्हा वेळेस ठरवलं की एकत्र लढायचं तेव्हा आम्ही असा क्रायटेरिया ठेवला नाही की हा तुतारीचा, हा घड्याळाचा, हा इकडला तिकडला। आम्ही त्या तालुक्यामध्ये सगळं ॲनालिसिस केलं आणि निवडून येण्याच्या क्षमतेवर निवडलेलं आहे। दोन्ही पक्षाचे तालुका अध्यक्ष पण होते आणि आम्ही सांगितलं की आम्ही असं असं केलं होतं। दादांनी पण आम्हाला तशा पद्धतीने दुजोरा दिला होता आणि इथून पुढं आम्ही सगळे एक राहणार। सुनेत्रा वहिनींची काय प्रतिक्रिया होती यावर? चांगलं आहे म्हटले ते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक परिवार आहे, हा एकत्रच राहायला पाहिजे आणि एकत्रितपणे तुम्ही जो चालण्याचा निर्णय घेतलाय त्याच्याबद्दल त्यांनी चांगलं म्हणजे समाधान व्यक्त केलं। अतुल बेनके आज आमचे एक तरुण सहकारी आहेत। विधानसभेमध्ये दुर्दैवीरित्या त्यांना पराजय त्या ठिकाणी पत्करावा लागला। त्याच्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात काय परिस्थिती असेल त्याच्याबद्दल ते बोलले असतील। आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती असू शकते, त्याच्यामुळे त्याच्यावरती आजच मी आज दीर्घकाळ राजकारणामध्ये आहे। मी स्वतःला काय फार मोठा मॅच्युअर समजतो अशातला काय भाग नाही। मी पक्षाचा अध्यक्ष आहे, त्यावेळेला पक्षाची भूमिका योग्य वेळेला योग्य स्पष्ट शब्दात मी त्या ठिकाणी मांडली। विलीनीकरणानंतर दोनही राष्ट्रवादींचं नेतृत्व अजित पवार करणार होते। शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर शिंदेंचं लिखाण अनाठाई आणि गैर, तटकरेंचा पलटवार। चंद्रपूरमध्ये भाजपला साथ देणाऱ्या ठाकरे सेनेवर मनसेचा कडाडून हल्लाबोल। 1 कोटींचा आरोप करणारे पैसे मोजायला बसले होते का, देशपांडेंना राऊतांचं प्रत्युत्तर। तर काय कारवाई होणार ते बघा, ठाकरे सेनेचा नगरसेवकांना इशारा। मतभेदांनी ग्रासलेल्या महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान। आगामी विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एकी गरजेची। फूट पडल्यास मवियाचा एकही आमदार खासदार निवडून येणं अशक्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यानं एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा। कामगिरीत फिक्या पडलेल्या काही मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा लिपिक 35,000ची लाच घेताना रंगेहात ताब्यात। तर लाच प्रकरणाशी आपला संबंध आल्यास राजीनामा देईन, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। नागपुरात बचत गटाच्या महिलांचा मंत्री बावनकुळेंना घेराव। गेल्या 10 महिन्यांपासून शिवभोजन थाळी योजनेचं 195 कोटींचं बिल थकीत असल्याचा महिलांचा दावा। T20 विश्वचषकात सर्वात मोठा उलटफेर, बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेकडनं 23 धावांनी पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।